वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. सध्या आपण आहोत सातारा नगरीमध्ये आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता, इथे सगळा वारकरी समुदाय जमलाय आणि आपण आजूबाजूला आपण बघतोय इथे सगळे वारकरी उत्साहात आहेत, जय हरिनामाचा गजर करत. आपण त्यांच्याशीच बोलूया, त्यांना नेमकं सध्या काय वाटतंय ते. माऊली रामकृष्ण हरी. तुम्ही सगळे सध्या नेमके कुठून आलात आणि काय वारीचा उत्साह आहे, तुम्हाला काय वाटतंय सध्या, काय भावना आहेत? आम्हाला वारीचा खूप उत्साह वाटतो, कारण काही माऊली आमच्या म्हणजे सोबत आहे ना, आणि आमच्यापासून आम्हाला खूप सुख आणि अनुभव आलेला आहे, म्हणून आम्ही या वारीला पायी येतोय. आम्ही 25 वर्षापासून आम्ही कालाला येतो आणि पायी वारी आम्ही 3 वर्षापासून करतोय. पायी वारी तुम्ही 3 वर्षापासून करताय आणि मग मागची वारी आणि या वारीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? आम्हाला खूप म्हणजे सगळ्या संसारात आणि आमच्या याच्यामध्ये सगळ्याच फरक वाटतो आम्हाला, कारण की आमचे घरामध्ये म्हणजे सगळे माऊलीने सगळं म्हणजे शांतता दिली आणि सगळं म्हणजे सगळं उत्सव आमच्या मनातलं सगळं मोठं कार्य होत चालले आमचे, हे वाटतं आम्हाला माऊलीतून. मी बघितलं तुमचा उत्साह खरं तर गगनात मावेना असाच आहे तुमच्या सगळ्यांचा. तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण की तुम्ही इतकं पायी चालता, अजिबात थकवा नाही का जाणवत? पायाला फोड आले तरी आम्हाला कळत नाही आणि आम्ही चालतच करतो. हे बघा हे माऊलीचे पाय कसे झाले, तरी माऊली आमची गाडीत बसत नाही. आताच आपण बोलत होतो खरं तर की ह्यांच्याशी संवाद साधायचा आहे म्हणून, तर एक माऊली आपल्या सोबत आहेत, त्यांचा ऍक्च्युली पायाला थोडीशी दुखापत झाले. आपण त्यांच्याशी बोलूया. माऊली, तुमच्या पायाला थोडी दुखापत झाल्याचं तुम्ही म्हणत होतात, पण तरीही तुम्ही या वारीत चालताय, इतका अखंड उत्साह तुमच्यात आहे. तुम्हाला कसं वाटतंय सध्या, हा वारीचा अनुभव तुमचा काय आहे? मला दुखापत बी झाली तरी मला काही वाटत नाही. आज माझा पाय खूप दुखतोय, पण तरी मला गाडीत बसा वाटत नाही. आणि आम्ही आळंदी ते पंढरपूर पायी चालतोय आणि आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून आलोय आणि आम्हाला या वारीमध्ये खूप खूप आनंद वाटतो. म्हणजे इतकं स्वर्गात आनंद आहे तितकं इथं आनंद वाटतोय. आपण सगळे बघतोय सध्या इथे अनेक वारकरी जमलेत. आपल्यासोबत आणखी एक माऊली आहेत, त्यांना काहीतरी बोलायचं, आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात. आम्हाला लय आनंद वाटतो. आम्ही संभाजीनगर सिल्लोड तालुका आहे अंबाई, पायी चालत येतोय आळंदीपासून. माऊली, मग संभाजीनगर मधून तुम्ही आला, तुमचे पाय नाही का दुखत? नाही, काय काहीच नाही वाटत. माझी दुसरी वारी आहे. दुसरी वारी? हा, पायाला फोड आले बी तर दुखले बी तर असं वाटत चाला नाचा कुदा. आज माऊलींच्या पालखीचं दर्शन होणार आहे, तर त्याचा काय भावना आहे तुम्हाला? आज माऊलीचं दर्शन झालं तर लय भाग्य आमचं. बरं, आपण बघतोय या सगळ्या वारकऱ्यांचा उत्सव. तुम्हाला काही सादर करायचंय? गवळण म्हणणार? छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. बाळपणी काय केले, सर्व खेळण्यात गेले. बाळपणी काय केले, सर्व खेळण्यात गेले. छंद नाही कामाचा, देह काय कामाचा. छंद नाही कामाचा, देह काय कामाचा. तरुणपणी काय केले, तरुणपणी काय केले. सर्व चित्त संसारात गेले. तरुणपणी काय केले, सर्व चित्त संसारात गेले. छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. म्हातारपणी काय केले, नातू सांभाळात गेले. म्हातारपणी काय केले, नातू सांभाळात गेले. छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. तुका म्हणे ऐशा बाया, जन्मा येऊन गेल्या वाया. तुका म्हणे ऐशा बाया, जन्मा येऊन गेल्या वाया. बोल पंढरनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
तर माऊली, अशाच प्रकारे आपण बघू शकतोय की वारकऱ्यांचा काय उत्साह आहे आणि काय ती भावना आहे. याच मी प्रियांका देसाई, साम टीव्ही न्यूज, सातारा.